आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्या पाहूयात सविस्तर। गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत। गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक अशा विजयाची नोंद केली। गुजरातमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। काँग्रेसनेही निवडणुकीत फारसा जोर लावला नसल्याची चर्चा मात्र आता रंगू लागली। तर आम आदमी पक्षाने प्रचाराची राळ तर मोठी उडवून दिली, वातावरण निर्मिती केली, पण भाजपने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला। दुसरीकडे हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपला धक्का दिलाय। हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपला सत्तेवरून खाली खेचलंय। हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अतिशय चुरशीची लढत दिसून आली। काही मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये 1000 किंवा त्याही पेक्षा कमी इतकं अंतर दिसलं आहे। गुजरात आणि भाजप हे जवळपास समीकरणच झालंय हे या निवडणुकांनी अधोरेखित केलं। कारण गुजरातमध्ये भाजपने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली। इथे भाजपने 182 पैकी 156 जागांवर विजय मिळवलाय। सलग 7व्यांदा भाजपचं सरकार गुजरातमध्ये बहुमताने निवडून आलंय। एकीकडे भाजपने करिश्मा दाखवलेला असतानाच काँग्रेसला मात्र पराभवाचा खूप जास्त फटका बसलाय। काँग्रेसला आतापर्यंतच्या सगळ्यात कमी म्हणजे फक्त 17 जागांवर गुजरातमध्ये विजय मिळवता आलाय। तिकडे प्रचाराच्या माध्यमातून राज्यात मोठी हवा निर्माण केलेल्या आम आदमी पक्षाला गुजरातमधल्या जनतेने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आम आदमी पक्षाला फक्त 5 जागांवर समाधान मानावं लागलं। एकूणच गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला जास्त जागा आणि मतं मिळालेत। भाजपने या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांचा भाजपचा आणि गुजरातमधला सुद्धा विक्रम मोडीत काढलाय आणि 156 जागा मिळवत आतापर्यंतचा मोठा रेकॉर्ड तयार केलाय। काँग्रेसचा सगळ्यात मोठा पराभव झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात स्वतः उतरून लोकांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न, गुजरातमध्ये झालेला विकास, या सगळ्याला जनतेने मतांच्या माध्यमातून कौल दिला आणि भाजपने विजय मिळवला। क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाने दणदणीत विजय मिळवून गुजरात विधानसभेत प्रवेश मिळवलाय। भाजपच्या तिकिटावर जामनगर उत्तरमधून निवडणूक लढवणाऱ्या रिवाबाने काँग्रेसच्या उमेदवाराचा 40,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला। या रॅलीमध्ये कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले। रिवाबा जाडेजा यांनी काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्र सिंह यांचा पराभव केला। मतदारांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया रिवाबा जाडेजा यांनी विजयानंतर व्यक्त केली आहे। गुजरात में 27 साल से भारतीय जनता पार्टी जिस हिसाब से कार्यरत है, जिस हिसाब से विकास की जो एक गुजरात का रोल मॉडल स्थापित किया है, तो लोगों में कहीं ना कहीं ये था कि यही एक जो मॉडल है उन पे अब अविरत विकास की जो यात्रा है भारतीय जनता पार्टी के साथ ही जुड़कर वो आगे बढ़ाना चाहेगी। और ये नतीजा साफ है कि गुजरात की जनता भारतीय जनता पार्टी के साथ थी और आगे भी भारतीय जनता पार्टी के साथ रहेगी। रिवाबा जाडेजा या आधी करणी सेनेच्या सदस्य होत्या। 2018 मध्ये त्यांना करणी सेनेच्या महिला आघाडीचं अध्यक्ष करण्यात आलं। 2019 मध्ये रिवाबाने भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघात रिवाबा सक्रिय झाल्या। रिवाबा सातत्याने मतदारसंघातल्या नागरिकांच्या संपर्कात होत्या आणि त्याचीच मोठी पावती या विजयाने त्यांना मिळालेली आहे। जश्न मनाएंगे तो कोई भान नहीं है कि किसी ने सब तरह का बहुत जोरदार जश्न मनाते, लेकिन दुनिया कितनी चाहती है। बस बीजेपी आई है इसलिए जश्न मनाए और मनाएंगे रहेंगे और बीजेपी हमेशा आएगी आएगी आएगी। रिवाबा जाडेजा यांना एकूण मतांपैकी 65% मतं मिळाली आहेत। यावरून त्यांचा विजय किती मोठा आहे याची प्रचिती येते।
रिवाबाचे पती रवींद्र जडेजाची क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर अशी ओळख आहे. आता राजकारणाच्या या पिचवर रिवाबा जडेजा स्वतःची कशी ओळख तयार करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे गुजरातमध्ये आम आदमी पक्षानं लक्षणीय मतं घेतली खरी. गुजरातमध्ये आम आदमी पक्षानं जवळपास 13% मतं मिळवली आहे आणि या मतांमुळेच आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाला अवघ्या 5 जागा मिळाल्या असल्या तरी या 5 जागांची दखल थेट राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते, कारण आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष बनलाय. गुजरातच्या या विजयानंतर आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा झालाय. गुजरात के लोगों ने आम आदमी पार्टी को राष्ट्रीय पार्टी बना दिया है. जितने वोट गुजरात में आम आदमी पार्टी को मिले हैं उनके हिसाब से कानूनन अब आम आदमी पार्टी राष्ट्रीय पार्टी बन गई है. ये बहुत बड़ी बात है. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नेमका कसा मिळतो हे पाहणं आवश्यक आहे. 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळायला हवा. 3 वेगवेगळी राज्य मिळून लोकसभेच्या किमान 11 जागा तरी हव्यात. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीत 4 राज्यांमध्ये मिळालेली एकूण मतं 6% जास्त असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय पक्ष बनल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतानाच केजरीवाल यांनी भाजपला आव्हान दिलंय. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला जवळपास 13% मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत आपनं गुजरातच्या गडाला भगदाड पाडण्याचा प्रयत्न केलाय. पुढच्या वेळेस भाजपचा गड जिंकूनच दाखवू असा निर्धार केजरीवाल यांनी व्यक्त केलाय. गुजरात एक तरह से बीजेपी का गढ़ माना जाता है. उस किले को भेदने में हम सफल हुए. आज हमें लगभग 13% के लगभग वोट मिला है. इस बार किला भेदने में सफल हुए. आप सबके आशीर्वाद से अगली बार किला जीतने में भी सफल होंगे हम सब लोग मिलके. आम आदमी पक्षानं आधी दिल्ली आणि नंतर पंजाब जिंकलं. गोव्यात सुद्धा आपचे 2 आमदार आहेत. 2च दिवसांपूर्वी दिल्ली महानगरपालिकेत सुद्धा भाजपच्या 15 वर्ष जुन्या सत्तेला सुरुंग लावत आपनं विजयाचा झाडू चालवला. आता गुजरातमध्ये मिळालेल्या यशानंतर आम आदमी पक्षानं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवलाय. त्यामुळे येत्या काळात आम आदमी पक्ष देशभरात आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे गुजरातमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. गुजरातमध्ये जनतेनं दिलेल्या जबरदस्त पाठिंब्याबद्दल त्यांनी गुजरातल्या जनतेचे आभार मानले. त्यांच्यासमोर ते नतमस्तक झाले. गुजरातच्या स्थापनेपासूनच चे सर्व रेकॉर्ड भाजपनं तोडले असून गुजरातमधल्या प्रत्येक कुटुंबाचा भाजप भाग आहे याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. केवळ विश्वास असल्यामुळेच तरुणांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपचं विकासाचं राजकारण तरुणांना हवंय. तरुणांना जातीपातीचं आणि परिवारवादाचं राजकारण नकोय असा संदेशच गुजरातच्या या निवडणुकांनी दिल्याचं मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. निवडणुकांच्या पूर्वी घोषणा करू नका, जातीपाती तेढ निर्माण करू नका असा टोला पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लगावला. उत्तराखंड का इतना बड़ा चुनाव हुआ, कितनी जमानतें जब्त हुई, किसकी हुई, कोई चर्चा नहीं. हिमाचल में इतना बड़ा चुनाव हुआ, कितने लोगों की जमानत जब्त हुई, कितने लोगों का बुरा हाल हुआ, कोई चर्चा नहीं.
भाइयों बहनों, उन लोगों को भी जानना चाहिए, पहचानना चाहिए कि ये भी ठेकेदार है। कि हमारे गुजरात के सीएम भूपेंद्र भाई पटेल करीब करीब 2 लाख वोटों से जीते हैं। असेंबली सीट पे लोकसभा में भी कोई 2 लाख से जीते तो बहुत बड़ी बात मानी जाती है। असेंबली में करीब करीब 2 लाख वोट से जीतना, लेकिन ठेकेदारों का, उनका तराजू कुछ और है। हम सिर्फ घोषणा करने के लिए घोषणा नहीं करते, हम राष्ट्र निर्माण के व्यापक मिशन के लिए निकले हुए लोग हैं। इसलिए सिर्फ 5 वर्ष के राजनीतिक नफा नुकसान को देखते हुए हम कोई भी घोषणा नहीं करते। हमारी हर घोषणा के पीछे एक दूरगामी लक्ष्य होता है, एक रोड मैप होता है। ये बात स्पष्ट है कि देश आज शॉर्टकट नहीं चाहता। जब देश पर कोई संकट आता है तो देश की जनता का भरोसा भाजपा पर होता है। जब देश बड़े लक्ष्य तय करता है तो उनकी प्राप्ति के लिए देशवासियों का भरोसा भाजपा पर होता है। जब देश की आकांक्षाएं चरम पर होती हैं तो भी उनकी पूर्ति के लिए देश की जनता का भरोसा भाजपा पर ही होता है। कि युवाओं ने हमारे काम को जांचा, परखा और उस पर भरोसा किया है। इसका मतलब ये है कि युवा भाजपा की विकास वाली राजनीति चाहते हैं। इसका मतलब है कि युवा ना तो जातिवाद के बहकावे में आते हैं, न परिवारवाद के। युवाओं का दिल सिर्फ विजन और विकास से जीत सकते हैं, और भाजपा में विजन भी है और विकास के प्रति प्रतिबद्धता भी है। आने वाला समय देश के लिए, हम सभी के लिए बहुत महत्वपूर्ण है। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास, इस भावना पर आगे बढ़ते हुए हमें विकसित भारत के लिए काम करना है। हमें मिलकर एक दूसरे के साथ काम करना है। गुजरातमध्ये लागलेला निकाल म्हणजे पूर्ण देशातील जनतेचा कौल नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। देशाची सत्ता गुजरातमधील भाजपच्या विजयासाठी वापरण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। अनेक प्रकल्प गुजरातमध्ये कसे येतील याची काळजी घेण्यात आल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे। भाजपचं राज्य गेलं, दिल्लीमधलं गेलं, पंजाबमधलं यापूर्वी ते नव्हतेच, आणि आता हिमाचलमध्ये जिथं त्यांचं राज्य होतं 2 तेही राज्य आता गेलं। याचा अर्थ हळूहळू बदल व्हायला लागलेला आहे। काँग्रेसनं हिमाचल प्रदेशात भाजपला सत्तेतून खालती खेचलाय। हिमाचलच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वाची राहिली। उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत सगळी यंत्रणा प्रियांका गांधी यांनी ठरवून अतिशय नेमकेपणाने उपयोगात आणली होती। प्रियंका गांधी, प्रियंका गांधी। काँग्रेसने हिमाचल प्रदेशचं सत्ता सोपान गाठण्यात यश मिळवलंय। जब तक आप जागरूक नहीं बनेंगे, जब तक आप अपने प्रदेश को यहाँ दिल में रखकर अपना वोट नहीं देंगे, तब तक आप सही निर्णय नहीं कर पाएंगे। मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना सत्ता राखण्यात यश आलं नाही।
हिमाचल प्रदेशच्या जनतेनं काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवली. काँग्रेसच्या या यशात प्रियांका गांधींचा मोठा वाटा आहे, कारण या निवडणुकीची सगळी सूत्र प्रियांका गांधींच्या हाती होती. केंद्रीय नेतृत्व को भी मैं इसका श्रेय देना चाहूँगा और प्रियंका गांधी ने वहाँ पे काम किया, मेहनत की है, तो ये सबकी सामूहिक जीत है, कांग्रेस की विचारधारा की जीत है. मैं इतने बड़े दल को पूरे सम्मान के साथ, हम वीरभद्र सिंह जी हमारे लीडर रहे, उनका सम्मान करते हैं, परिवार के बड़े थे, पर कांग्रेस की विचारधारा की जीत है. निवडणूक प्रचारादरम्यान त्या शिमल्याच्या छरावड्यातील आपले घरी तळ ठोकून होत्या. प्रचारादरम्यान त्यांनी परिवर्तन प्रतिज्ञा रॅली आयोजित करून काँग्रेससाठी पोषक वातावरण तयार केलं होतं. प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांच्या मर्यादा हेरून त्यांनी प्रचाराचं नियोजन केलं होतं. तसंच निवडणूक प्रचारादरम्यान त्या सतत फीडबॅक घेत होत्या. उमेदवारांची निवड करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिमल्यात बसून त्यांनी उमेदवारांची नावं निश्चित केली होती. निवडणूक प्रचारात प्रियांका गांधींनी काँग्रेसकडून सर्वाधिक सभा आणि रोड शो केले. त्याचा परिणाम निवडणूक निकालामध्ये पाहायला मिळाला. खरं तर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन वातावरण ढवळून काढलं होतं. प्रियंका जी ने वहां पर जिस तरह से कैंपेन किया और कांग्रेस के लोगों ने सबने मिलकर ये चुनाव लड़ा है, लोगों के मन को जीता है, इसलिए मैं कह सकती हूँ कि ये जीत सबकी मिलजुल कर, और हिमाचल के लोगों को हम बधाई देंगे, अपने कांग्रेस जन को वहां पर बधाई देंगे. हिमाचलच्या विधानसभा निवडणुकीत जर काँग्रेसची पिछेहाट झाली असती तर प्रियांका गांधींना त्याची जबाबदारी झटकता आली नसती. मात्र इथल्या जनतेनं काँग्रेसला जनमताचा कौल दिलाय आणि हा विजय काँग्रेससाठी आगामी काळात ऑक्सिजन ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. हिमाचलमध्ये भाजपकडून सत्ता खेचून आणली गेल्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या 6 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहमदनगर जिल्ह्यात होणार आहे. येत्या 25 ते 31 डिसेंबरला अहमदनगरच्या वाडिया पार्क मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळवली जाईल. संयोजन समिती अध्यक्ष आमदार संग्राम जगताप आणि संयोजन समितीचे सचिव संतोष भुजबळ यांनी ही घोषणा केली. कुस्तीगीर परिषदेतल्या वादामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर होत नव्हती, पण अखेर तारीख जाहीर झाली. आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला सुद्धा आता प्रशासनानं सुरुवात केली. न्यूज 18 लोकमतनं सगळ्यात आधी ही बातमी लावून धरली होती, सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती सुद्धा. वन विभागानं आता इथलं अतिक्रमण काढायला सुरुवात केली. कच्ची अतिक्रमण आज बहुतांश हटवण्यात आली. महाशिवरात्रीच्या पूर्वी अतिक्रमण न काढल्यास उखडून टाकण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी राखी घेऊन येते दिवसभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.